रेवती, अगं थोड्या दिवसात येणारच होती मी. तुला माझ्याशिवाय करमत नाही म्हणून लगेच भेटायला आली का? तुला काय वाटलं? हे सगळं कळल्यानंतर मी शांत बसून राहणार होते? तुझी साधी चौकशीही करणार नव्हते मी. गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं हे कळलंय मला. तू कोणालाही काहीही न सांगता न कळवता निघून गेलीस म्हणून आम्हाला हे कळणार नव्हतं असं वाटलं तुला? हे बघ राधिका, अशी खचून जाऊ नकोस. थोडं धीराने घ्यायला हवं ना. दुसरा काही पर्याय का माझ्याकडे? कशी समजूत काढू तुझी? ह्या परिस्थितीवर कोणाकडे काहीच उत्तर नाहीये. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीवर काळ हेच औषध असतं. तुलाही तुझा मार्ग सापडेल. हो, पण आता या मार्गावर मला एकटीनच चालायचं. रेवती, मला दुसरी कसली नाही, पण मला अथर्वची काळजी लागून राहिली ग. त्याचं सगळं नीट झालं पाहिजे. किती दिवस दादावरती अवलंबून राहू? बरोबर, तू दादा आणि वहिनींना हे सगळं सांगितलंयस ना? म्हणजे तुझ्यात आणि गुरुनाथ मध्ये जे काही झालंय. नाही, म्हणजे आता दिवाळी आहे ना, त्यांची दिवाळी कशाला खराब करू? बरं आहे, आत्ताच तू आली, घरात वहिनी नाहीये. ती असती ना तर आपल्याला बोलताही नसतं. राधिका, तरी सुद्धा मला असं वाटतं की तू हे सगळं त्यांना सांगायला हवंस. कारण उगाच कुठून बाहेरून कळलं ना तर विनाकारण ते दुखावले जातील. अगं पण रेवती, मी कसं सांगू दादाला? मी आता त्याला सांगितलं आणि त्याला बहिणीला नाही पटलं तर कुठे जाणार आहे मी? अगं माझ्याकडे ये राहायला. आणि भाऊ आहे ना तुझा, तो अथर्वची आणि तुझी काळजी वाटते की नाही त्याला? असं कसं घराबाहेर काढेल तुला तू? पण रेवती, त्याला बघ कसं आणि कुठल्या शब्दात सांगू तेच नाही कळून राहिलं मला. आणि मग काय 2-4 दिवसांनी घरी परत जाऊन गुरुनाथ समोर नाक घासशील? राधिका, स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? पण बिण काही नाही. आता तू सरळ डिवोर्सची नोटीस पाठव त्याला. तुझ्या आणि अथर्वच्या भविष्याची तरतूद त्यानेच करायला हवी. बायको म्हणून ॲल्युमिनीवर तुझा आणि अथर्वचा पूर्ण अधिकार आहे. रेवती, अगं मला यांचे पैसे नकोय, मला यांचं प्रेम हवंय ग. पण आता ते माझ्या नशिबात. मीच कुठेतरी चुकली असेल. असं का वाटतंय तुला? अगं तुला समजून घ्यायला तो कमी पडलाय आणि त्याला जे काही करायचं असेल ना ते करू दे. तू असं रडत बसायचं नाहीयेस. नाही, ऑफिसचं नाही, पण आनंदचा आहे ना, आनंदला लावतो. त्याशी पटकून वागू नका बरं. त्याला माहित नसेल. अहो पण ऑफिसमध्येच काम करतो म्हणजे माहीतच असेल त्याला सुद्धा. तसं नाही, पण घरातल्या गोष्टी आहेत, बाहेर उगीच बरं नाही दिसत ना. तू थांब ना. म्हटलं मी सांभाळून बोला त्याशी पण तुम्हीच. अरे, गुरुचा बाबांचा फोन मला काय येतोय? बाप रे, त्यांना गुरु आणि शनाविषयी कळलं असेल का? कुणाला काही माहित नसेल, भीत नसेल तर काही नको उगीच. हॅलो आनंद, अरे मी बोलतो गुरुनाथचा बाबा. हो काका, केम छो? म्हणजे कसे आहात? नाही ते मरू देत. मी काय म्हणतो, गुरुनाथ आहे का तिथे? अरे त्याचा फोन लागत नाही. आम्ही आलो ना मुंबईला. बापरे, काका अचानक मुंबईला आले? त्यांना कळलं की काय? अरे आनंद, ऐकू येतं का तुला? नाही, तो गुरुनाथ फोन उचलत नाही. म्हणजे बहुतेक तो ड्रायव्हिंग करत असेल ना, म्हणून फोन उचलत नसेल. तो ऑफिसात आला नाही अजून, पोहोचेल थोड्या वेळात. काय पोट्ट अजून ऑफिसला पोहोचलं नाही? म्हणजे गेला असेल त्या सटवीकडेच. काका, पण काय झालं? नाही काय नाही रे. अरे तो फोन उचलत नव्हता म्हणून मी तुला लावलाय. हा, मी करतो थोड्या वेळाने.
हो हो. ठेव. मला असं का वाटतं यांचं बोलण्यावरून यांना गुरु आणि शनाविषयी कळलं असेल. तर असं झालं तर खूप लोचा होणार यार. आता का करायचं? करायचं काय? आता सरळ त्याच्या ऑफिसमध्ये जायचं, त्याला जॉब विचारायचा. मुंबईमध्ये हे सगळं करायला पाठवलं का त्याला? चल. भाऊजी मी काय म्हणते, ऑफिसमध्ये जाऊन असं वाद झालेले बरे नाही दिसणार ना. भारतीचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे कसं एकदम असा तडकाफडकी निर्णय घेणं बरोबर नाही. आणि आताच तुम्ही आला आहात प्रवासातून, थोडासा आराम करा, जेवण करा इथेच. संध्याकाळी गुरुनाथ आला की बोला मग त्याच्याशी, नाही का? स्वयंपाक तयारच आहे, पटकन जेवायला वाटते तुम्हाला. चला. नाही वहिनी, अहो हे सगळं ऐकून झाल्यावर आमच्या घशाखाली घास कसं उतरणार? राधिका आमची सून जरी असली तरी आम्ही आमची मुलगी मानतो तिला. तिचा अधिकार आहे तिच्या घरावर, तिच्या संसारावर. आणि गुरुनाथनं तिला घराच्या बाहेर काढावं, तिच्याच घरातून. नाही, मी या गोष्टीचा निकाल लावणार आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या सुनबाईचा अधिकार तिला मिळवून देणार. गुरु कुठे होतास यार? केव्हापासून तुला फोन ट्राय करतोय. अरे सायलेंटवर असेल का? काय झालं? काय झालं म्हणजे मला फोन आला होता. गुरुनाथ, आई बाबा तुम्ही इथे? यावंच लागलं नाही इथवर. काय करणार? तू फोन उचलत नाही आमचा, मग काय करावं काय आम्ही? अरे होतं कुठं तू? हा? हळू बोला, उगीच तुमचा बीपी वाढेल. शांत राहा तुम्ही. आई काय झालं? गुरुनाथ, आम्हाला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी, महत्वाचं, आत्ताच्या आत्ता. आई अगं हे ऑफिस आहे. बापा, हे आम्हाला माहितच नाही, समजतच नाही ऑफिस म्हणजे काय. आणि एवढंच वाटतं तुला तर घरी राहायला पाहिजे होतं. तू बोललो असतो आपण तिथेच. चला आताच्या आता घरी चल. नाही मी आता कुठे येऊ नाही शकत. आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तू वाद खाऊन घालते गुरुनाथ. आम्हाला तुझ्याशी बोलायचंय थोडं. तो काही समोर तमाशा नको. का आई तू काय झालंय? नाही काय नाही. केबिन मध्ये चला बोलूया. ते मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय झालं? सर, आय थिंक हे गुरु सरांचे मॉम डॅड आहेत. अरे पण झालंय काय? जे व्हायला नको तर तेच झालं बहुतेक. ज्याची आपल्या सगळ्यांना भीती होती ना, तेच. राधिकाला डिवोर्स देणार आणि मी त्याच्या घरात राहायला जाणार. म्हणजे इतक्या दिवसापासून मी जे स्वप्न बघत होते ते पूर्ण होणार आता. आई, मला बाबाची आठवण येत आहे. तर ना आपण खाली जाऊया. ही खोटं बोलली आपल्याशी. ही काय भाऊबीजेसाठी इथं आले नाहीये. हिच्या नवऱ्यानं हिला घराबाहेर काढलं म्हणून आलीये. काय?